ठाणे महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा तत्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत तसंच त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनासोबत सातत्यानं पाठपुरावा करून संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगानं मे 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या 64 वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी नियुक्तीपत्र तयार करण्यात आली आहेत। यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 10 जणांना महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्क आणि अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौरांनी प्रशासनासोबत विशेष बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या। त्यानुसार प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली। आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। तसंच उर्वरित आणखीन प्रशासनामार्फत नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तसंच त्यांच्या वारसांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप तसंच आस्थापना विषयक अधीक्षक राधिका कांबळे आदी उपस्थित होते। खरं तर ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत सफाई कर्मचारी यांच्या वारसांचा जो प्रलंबित विषय होता तो बरेच वर्ष प्रलंबित होता आणि तो आज आपण इथे 64 वारसा हक्कांना तो आपण मार्गी लावला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसारच खरं तर सफाई कामगारांच्या वारसांना आज आपण नियुक्तीपत्र इथे आपल्या महापौर दालनात सर्वांसमोर दिलेलं आहे। आपले उप महापौर आहेत, आपले विरोधी पक्ष नेते आहेत, गटनेते आहेत, आपले सर्व अधिकारी आहेत आणि यांच्या सर्वांच्या समवेत आपण आज हे नियुक्तीपत्र वारसांना दिलेले आहेत। एकूण 64 नियुक्तीपत्र आज वाटप झालेले आहेत। सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होत आहेत आणि असेच चांगले निर्णय यापुढेही या ठाणे महानगरपालिकेकडून घेतले जातील। धन्यवाद। अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन पगारापासून वंचित, आमदार संजय केळकर यांची उपसंचालकांशी चर्चा। ठाण्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक पटसंख्या कमी असल्यानं अतिरिक्त ठरले असून त्यांचं समायोजन झालं नाहीच, शिवाय त्यांचे पगारही झाले नसल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण विभागाच्या उपसंचालकांशी संवाद साधत त्यांचे तातडीनं समायोजन आणि पगार देण्याच्या सूचना केल्यात। यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या शिक्षकांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाण्यातील अनुदानित गुजराती शाळेचे शिक्षक उपस्थित होते। कमी पटसंख्येमुळे येथील काही शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले होते। दरम्यान त्यांचं समायोजनही अन्यत्र करण्यात आलं नाही। मागील 3 महिने त्यांना पगार देण्यात आला नसून मतदार तपासणीच्या मोहिमेतही त्यांनी सहभागी करून घेण्यात आले असल्याची तक्रार या शिक्षकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे। याबाबत केळकर यांनी उपसंचालकांशी फोनवर चर्चा करून आठवडाभरात या शिक्षकांचं समायोजन करून त्यांचे पगार देण्यात यावेत अशा सूचना केल्यात। उपसंचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं या शिक्षकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। यावेळी रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले नागरिकही उपस्थित होते। या नागरिकांनी स्वतःच्या जागा दिल्यानंतर महापालिकेनं त्यांना पुनर्वसन करण्याची पत्र दिली, परंतु 10 ते 20 वर्ष उलटूनही त्यांचं पुनर्वसन महापालिकेनं केलं नाही। वर्षभर याबाबत पाठपुरावा सुरू असून अखेर सोमवारी या विभागाचे उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या समक्ष या नागरिकांची बैठक घेऊन निकाल लावणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। तर भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत तक्रारी करूनही महापालिका त्यांच्यावर कारवाई करत नाही।
अखेर बाहेरील विभागांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे आता तरी महापालिकेनं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांच्या मालमत्तांची तपासणी करावी अशी मागणी आमदार संजय कळकर यांनी केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणूक झालेले नागरिकही मोठ्या आशेनं पाहत असतात, परंतु तेथे देखील पोलीस अधिकारी तक्रारदारांना न्याय देत नाहीत. विकासकांकडून झालेली फसवणूक, फायनान्स कंपन्यांकडून झालेली फसवणूक आदी तक्रारी देऊनही आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई न होता विकासक कंपन्यांना पाठीशी घातलं जातं. अखेर याबाबत न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. या निमित्ताने होणार आहेत, पण या संबंधामध्ये अनेक भागामध्ये आता हे चालू आहे, जनगणना पण चालू आहे आणि त्याच्याचबरोबर SIRचं पण काम चालू आहे. आता ह्यांना SIRचं कामाला जुंपलेले आहेत, तिकडे पगार मिळत नाही आहे आणि त्यांचं समायोजन पण झालेलं नाही, तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी एका आठवड्यामध्ये योग्य त्या पद्धतीने त्यांचं जिथे घेतील अशा ठिकाणी समायोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी मी कमिशनर साहेबांना पण भेटलो होतो. कसं असतं की छोट्या छोट्या चोऱ्या माऱ्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रासदायक होतात आणि काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये लोक पोलिसांचे जे समजा सिनियर PIचे जे खालचे लोक आहेत ते त्याला उडून लावतात. अहो, प्रत्येक ठिकाणी चोऱ्या निर्णया ठिकाणी CCTV फुटेज देखील देऊन जर होत नसेल तर ते योग्य होणार नाही. जॉईंट कमिशनरला आम्ही या संबंधामध्ये पुराव्यानिशी त्यांना आम्ही दिलेले कागद आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जी चोरी आहे ती CCTVमध्ये दिसत असल्यामुळे तुम्ही ती पकडली पाहिजे अशा प्रकारचंही केलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चाणक्य नीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेनं विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिलाय अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि NDAच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच पश्चिम बंगालमध्ये NDAला मोठं यश मिळत असल्याचा उल्लेख करत पश्चिम बंगालमध्ये भय आणि भरोसा अशी लढाई होती असं शिंदे यांनी सांगितलं. मात्र जनतेनं भयाला नाकारत भरोशाला स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न जनतेसमोर ठेवलं आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या भूमिकेवर जनतेनं विश्वास दाखवल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचं कौतुक करताना शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलं. त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. अमित शहा यांनी पुन्हा एकदा स्वतःला आधुनिक राजकारणातील चाणक्य म्हणून सिद्ध केल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. डबल इंजिन सरकारमुळे पश्चिम बंगालमध्ये विकासाला वेग मिळेल असा विश्वास व्यक्त करत उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या बाबत पश्चिम बंगाल आता नव्या दिशेनं पुढे जाईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी तसंच स्थानिक कार्यकर्त्यांच्या संघर्षांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. दहशतीसमोर न झुकता कार्यकर्त्यांनी सातत्यानं संघर्ष केला. अनेकांनी लाठ्याकाठ्यांचा सामना केला, परंतु ते मागे हटले नाहीत. या मेहनतीमुळेच आजचा विजय दिसत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी झाला, NDAचा विजय झाला आहे आणि म्हणून त्याचा आनंद आम्हाला NDA म्हणून आहे. खरं म्हणजे देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आहे. त्यांनी देशाला विकसित करण्याचा, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्यावर लोकांनी भरोसा ठेवला आहे. खरं म्हणजे भय आणि भरोसा ही लढाई होती. भय हारलं आणि मोदीजींचा भरोसा जिंकला आणि म्हणूनच मोदीजींचं अभिनंदन. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं मायक्रो मॅनेजमेंट या ठिकाणी कामाला आलेलं आहे. मायक्रो मॅनेजमेंट आणि गेल्या 8-10 वर्ष त्यांनी मेहनत केली आहे, त्यांनी रणनीती केली आहे
आणि कार्यकर्त्यांनी देखील मनापासून काम केलं. म्हणूनच हा विजय, ऐतिहासिक विजय मिळाला. म्हणून पुन्हा एकदा अमितभाईंनी भारतीय जनता पक्षाचं चाणक्य म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. चाणक्य नीती अमितभाईंची या ठिकाणी विजयी झालेली आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान अखेर नवीन रेल्वे स्टेशनचा मार्ग मोकळा झालाय. ठाणे स्थानकावर वाढणारी प्रवाशांची लोकसंख्या याला लक्षात घेऊन अनेक वर्षांपासून ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाची मागणी केली जात होती. रेल्वे मंत्रालयानं ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मंजुरीबाबत माहिती दिली. वाढती लोकसंख्या आणि ठाणे आणि मुलुंड या दोन्ही स्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या अनुषंगानं आवश्यक आहे. ठाणे स्थानकावर दररोज 7 ते 8 लाख प्रवासी लोकलच्या माध्यमातून प्रवास करतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारनं 2023 मध्ये ठाणे मनोरुग्णालयाच्या मालकीची 14.83 एकर जागा रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी हस्तांतरित केली होती. या नवीन स्थानकामुळे गर्दीचं प्रमाण 31% कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे स्थानक प्रामुख्यानं घोडबंदर रोड आणि वागळे स्ट्रीट परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वाचं स्थानक ठरणार आहे. सुरुवातीला ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाच्या उभारणीचा खर्च 120 कोटी रुपये असेल असा अंदाज होता. मात्र आता हा खर्च 245 कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे की ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाचा खर्च रेल्वेने उचलावा. शिवसेनेच्या माध्यमातून अलीकडेच ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री यांना केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती की रेल्वे स्टेशन नवीन उभारण्यात यावं. कामकाज देखील सुरू होतं. तुम्ही देखील पाठपुरावा केला होता. आता मागणी पूर्ण झालेली आहे, पत्र देखील पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आता एक नवीन मागणी केली की जो खर्च जो आहे तो संपूर्ण रेल्वे प्रशासनाने जो तो उचलण्यात यावा. ही नवीन मागणी नाही आहे. सातत्याने ठाणेकर नागरिकांची इच्छा आहे की या ठिकाणी नवीन स्टेशन उभारावं. दोन्ही बाजूचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त रेल्वे स्टेशन हे बांधणार रेल्वे, परंतु खर्च महानगरपालिकेने उचलावा अशा पद्धतीचं महानगरपालिकेने मान्य केलं होतं. स्मार्ट सिटी जो काही कार्यक्रम आहे हा बंद झालेला आहे. कोविड काळामध्ये महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती, कोर्टाच्या निर्णयामुळे जागेचा जो वाद होता, जो लागलेला विलंब, यामुळे तो खर्च जवळजवळ 300 करोडवरती गेलेला आहे. त्यावेळी मी खासदार झाल्यापासून एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हा खर्च रेल्वेने करावा. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाही आहे. ही मागणी आम्ही सातत्याने उचलून धरली होती. वेळोवेळी संसदेत सुद्धा हा विषय मांडला होता. आणि आज सांगायला आनंद होतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जो 300 करोडचा जो खर्च आहे रेल्वे स्टेशनचा, तो रेल्वेने उचलण्याचं मान्य केलेलं आहे. रेल्वे बोर्डाकडे तसा विषयही गेलेला आहे. बाकीची जी अनुषंगाने होणारी कामं ठाणे महानगरपालिका करणार आहे, त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचं ठाणेकरांच्या वतीने मी आभार मानतो. ठाणे महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठाण्यातील कासरवडली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर हा भोंदूबाबा अशोक खरात याचा भक्त मानला जातो. महेश आहेर याला कोल्हापुरात लोकल क्राईम ब्रांचनं आहेरला अटक करून ठाणे क्राईम ब्रांचला सोपवलं होतं. ठाणे सत्र न्यायालयात माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर याला हजर करण्यात आला असून ठाणे सत्र न्यायालयानं महेश आहेर याला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.